राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंनी अखेर दिला राजीनामा। कोकाटेंनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा केला सुपूर्द। कोकाटेंवरील क्रीडा खातं अजित पवारांकडे सोपवलं। माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंचा पाय खोलात। कोकाटे यांच्या जमीन अर्जावर न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीला नकार। 19 डिसेंबरला होणार सुनावणी, तर रक्तदाबाच्या त्रासानं कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात। वाल्मिक कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केला होता जामीन अर्ज। आजपासून नवी दिल्लीमध्ये पीयूसी नसलेल्या वाहनांना मिळणार नाही पेट्रोल आणि डिझेल, तर राजधानीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर लोकसभेमध्ये होणार चर्चा। ओमान दौऱ्यावर पोहोचल्या पंतप्रधान मोदींचं मस्कतमध्ये शानदार स्वागत। विमानतळावर मोदींना देण्यात आलं गार्ड ऑफ ऑनर। मेक्सिकोच्या संसदेमध्ये चर्चेदरम्यान महिला खासदारांमध्येच फ्रीस्टाईल हाणामारी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। आणि वनतारामध्ये वन्य प्राण्यांच्या करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचं भारत दौऱ्यादरम्यान मेस्सीनं केलं कौतुक। हत्तींसोबतही मेस्सीनं फुटबॉल खेळला। अनंत अंबानींसोबत महादेवाच्या पूजेतही घेतला सहभाग। त्यावरून बॅनर वॉर रंगल्यानंतर आता भाजपनं मुंबई महापालिकेसाठी हिंदुत्वाचं अस्त्र बाहेर काढले आणि त्यामुळे मुंबईत ठाकरेंचा मराठी माणूस विरुद्ध भाजपचं हिंदुत्व असा थेट सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय। पाहूयात। बीएमसी निवडणुकीत मराठी माणूस वर्सेस हिंदुत्व। ठाकरे बंधूंकडून मराठी माणूसचा यलगार। महादेव म्हणत भाजपचा हिंदुत्व पलटवार। मुंबई इज इक्वल टू महादेव, म्हणजे मुंबई लव्ज महादेव स्पष्ट आहे। मुंबई महापालिकेतही बटेंगे तो कटेंगे। बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे। विधानसभा निवडणुकीतील भाजप नेत्यांच्या या घोषणेनं हिंदुत्वाची मोठ बांधत सत्तेला गवसणी घातली। आता हीच रणनीती भाजपकडून मुंबई महापालिकेतही आखली जातीये की काय अशी चर्चा सुरू झालीय। त्याला कारण ठरलंय मुंबई लव्ह महादेव मिशन। एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव म्हणत भाजपचे आमदार आणि राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती स्पष्ट केली आहे। मुंबईबाबत केलेलं ट्विट हे कोणाला अमान्य हे सांगा ना। मुंबईचं डीएनएच मुळात हिंदुत्वाचं आहे। मुंबई आय लव्ह महादेवलाच मानणार आहे। इथे दुसरं कुठलंच आय लव्ह चालत नाही। कोणाचेच लाड आम्ही सहन करत नाही। म्हणून जे सत्य मुंबईचं आहे, मुंबई इज इक्वल टू महादेव, म्हणजे मुंबई लव्ज महादेव स्पष्ट आहे। आणि त्याच दिशेने महादेवला वर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती, महादेवाच्याच विचारांवर चालणारा व्यक्ती मुंबईचा महापौर म्हणून तिथे बसवणार। दुसरे कुठलेच आय लव्ह इथे चालायला देणार नाही। ती नौटंकी करायची असेल तर पाकिस्तान, इस्लामाबादहून निघून जावं। आम्हाला तशी पण मुंबईत घाण नकोय। 2 दिवसांपासून मुंबईत पोस्टर वॉर रंगलंय, ज्यामध्ये आधी मराठी माणसाला साथ घालत मुंबई वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। या बॅनरला प्रत्युत्तर देत जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार असा सवाल उपस्थित केला गेला। या पोस्टर वॉर मधूनच मराठी माणूस विरुद्ध हिंदुत्व असा सामना रंगण्याचे संकेत मिळाले होते। मुंबईचे लुटारू गेल्या 4.5-5 वर्षांमध्ये कोण आहेत हे महाराष्ट्राला कळलेलं आहे। जे हिंदुत्वाचे होऊ शकले नाहीत म्हणजे काय? अमित शहा सांगतील ते हिंदुत्व नाही, किंवा अमित शहा सांगतील तो शिवसेना पक्ष नाही। ज्या दिवशी हे सत्तेत नसतील तेव्हा यांना कळेल
खरे हिंदुत्ववादी कोण होते ते. अमित शहानी आमचा पक्ष फोडून निवडणूक आयोगाच्या मदतीनं, न्यायालयाच्या मदतीनं जर कोणाला सुपूर्द केला असेल तर ती डकैती आहे, डाकूगिरी आहे, चाचेगिरी आहे. त्याच्यावरती विचारधारा ठरत नाही ना. मुंबईकरांच्या मनातून उतरले, मुंबईकरांच्या मतदानाच्या प्रक्रियेतून उतरले आणि केवळ पोस्टरवर काही नेते आणि काही पक्ष राहिले ते लपून लपून लबाडीने पोस्टर लावून जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. नितेश राणेंचं ट्विट आणि त्यांच्या विधानानं भाजप मुंबई महापालिकेमध्ये हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपच्या या रणनीतीवर ठाकरेंच्या पक्षाकडून टीकेची झोड उठवण्यात येतेय. राणेंनी ते आधी बघावं. कल्पित गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा राणेंनी जो ड्रग्जचा मुद्दा, जो हिंदूंशी संबंधित आहे, हिंदू पोरं त्याच्यामध्ये, बहुसंख्याक हिंदू पोरं अडकू शकतात, त्याच्यावर बोलावं. तब्बल 9 वर्षानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होतीये. मागच्या वेळीही भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते, पण त्यावेळची स्थिती आणि आत्ताची स्थिती वेगळी आहे. 2017 मध्ये एकमेकांचे मित्रपक्ष असलेले भाजप आणि ठाकरे आता एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. भाजपला शिंदेंची साथ आहे, तर उद्धव ठाकरेंना बंधू राज ठाकरेंचा मदतीचा हात आहे. ठाकरे बंधूंनी मराठी माणूस आणि मुंबईच्या मुद्द्यावरून महायुतीला लक्ष्य करण्याची रणनीती आखली आहे, ज्याला आता भाजपनंही हिंदुत्वाच्या अजेंड्यातून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळं मराठी माणसाचा मुद्दा लक्षवेधी ठरतो की हिंदुत्वाचा नारा प्रभावी ठरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यात माजी मंत्री धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात कमबॅक करणार असल्याच्या चर्चेला आता उधाण आलंय. आता माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिलाय, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तर धनंजय मुंडे हे भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केलाय. पाहूयात. दिल्लीत धनंजय मुंडेंनी अमित शहांची भेट घेतली. राज्यात मुंडेंच्याच पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. त्यामुळे जोरदार राजकारण सुरू झालंय. माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद जाणार ही चर्चा सुरू असताना धनंजय मुंडेंची एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय सहकारी वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातला आरोपी होता. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. राज्यातल्या मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. अखेर आरोग्याचं कारण देत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. मात्र करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय. एकीकडे माणिकराव कोकाटेचे जे राजीनाम्याचा खेळ सुरू झालेला आहे आणि तिथे धनंजय मुंडे जे आहे आज सकाळी दिल्लीमध्ये पोहोचले. अमित शहा साहेबांची भेटीगाठी सुरू आहे तिकडे. तो BJP जे ड्रायक्लीन मशीन आहे त्याच्यामध्ये जाऊन त्यांना असं वाटते की बहुतेक BJPमध्ये पण जाण्याचा धनंजय मुंडे प्रयत्न करत आहे. धनंजय मुंडेंनी ट्विट करून अमित शहांच्या भेटीचं कारण स्पष्ट केलं. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केल्याचं मुंडेंनी सांगितलं. पूर्वनियोजित वेळेनुसार भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी धनंजय मुंडे मंत्री होणार नाही तसा दावा केला. यांना परत जामीन होणार नाही, यांना पण मंत्रीपद मिळणार नाही. परत सांगतो, वाल्मिकांना, कराड साहेबांना जामीन मिळणार नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब मंत्री होणार नाहीत. मागील वर्षभरात मंत्रिपदाची संगीत खुर्ची कशी सुरू आहे एक नजर टाकूया. अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंवर संतोष देशमुख हत्येप्रकरणी टीका सुरू झाली. कृषी खात्यातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणावरून आरोप सुरू होते. अखेर धनंजय मुंडेंनी आरोग्याच्या कारणावरून राजीनामा दिला. धनंजय मुंडेंचं अन्न व नागरी पुरवठा खातं छगन भुजबळ यांना देण्यात आलं. माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री पदाची लॉटरी लागली, पण कोकाटेंना पत्ते प्रकरण भोवलं. कोकाटेंचं कृषी खातं दत्तात्रय भरणेंकडे गेलं.
वर्णेंचं क्रीडा खातं कोकाटेंकडे आलं. आता सदनिका घोटाळ्यात कोकाटेंना शिक्षा झाल्यानं कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे. परिणामी कोकाटेंच्या मंत्रिपदी धनंजय मुंडेंची वर्णी होईल का, या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.